नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिवसाची सुरुवातच झाली ती एका फार मोठ्या बातमीनं. सनातनचा एक संबंधित साधक कार्यकर्ता तावडे या व्यक्तीची अटक झालेली आहे दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये. आपल्याला कल्पना आहे दाभोलकरांच्या हत्याला 2 वर्ष होऊन गेलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही पहिली अटक आहे. पानसरेंच्या हत्ये प्रकरणात यापूर्वीच समीर गायकवाड या सनातनच्या साधकाला अटक करण्यात आली होती. पण दाभोलकरांच्या हत्ये प्रकरणातली ही अटक फार महत्त्वाची आहे, कारण पानसरेंच्या आधी हे जे खून सत्र, पुरोगाम्यांचं खून सत्र सुरू झालं होतं, त्यातला पहिला बळी ठरला होता नरेंद्र दाभोलकरांचा. आणि त्यामुळे तावडेची अटक महत्त्वाची आहे. दुसरं कारण, तावडे पुन्हा एकदा सनातनशी संबंधित आहे, त्यामुळे सनातनवरती सुद्धा मोठा संशय बळावलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सनातनला पूर्णतः पेचात पकडण्यासाठी, गाठण्यासाठी पोलीस तयार झालेले आहेत का, त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि अंतिमतः खरोखर सनातनीच या सगळ्या प्रकारामागे आहेत का, हा त्याच्यातून मुद्दा उपस्थित होतोय. याबद्दल आपण चर्चा करण्यापूर्वी आपल्यासोबत जे गेस्ट आहेत त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण पहिल्यांदा पाहूयात कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. दाभोलकर पानसरे हत्येमागे सनातनीच आहेत का? तावडेंच्या अटकेनं सनातन भोवती संशय बळावलाय का पोलीस? सनातनच्या आठवलेंची चौकशी का होत नाहीये, जी व्यक्ती या सनातनच्या सगळ्या प्रकाराची मास्टरमाइंड आहे? सनातन आणि संघाचे संबंध आहेत का? कारण तावडेचे संबंध संघाशी होते हे उघड झालेलं आहे. जर का या चर्चेमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन आपण सहभाग घेऊ शकता. आपला प्रश्न आहे, दाभोलकरांच्या खुनाचा तपास योग्य दिशेनं चालू आहे का? जे वाटतं ते नक्की व्यक्त व्हा. आपल्यासोबत आता चर्चा करण्यासाठी आहेत कुमार सप्तर्षी, सामाजिक राजकीय विश्लेषक, पुण्याहून आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे मिलिंद देशमुख त्यांच्या शेजारी आहेत, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचे वरिष्ठ कार्यकर्ता आहेत. आणि प्रशांत आहेर, महाराष्ट्र टाइम्सचे गुन्हे क्षेत्र बघणारे वार्ताहर आहेत, तेही आपल्यासोबत आहेत, ज्यांनी हा सगळा तपास पाहिलेला आहे, पोलिसांचा तपास, अगदी गुलाबराव पाटलांच्या प्लॅनशीट पासून ते पुढच्या सगळ्या घटना. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी सप्तर्षींची प्रतिक्रिया. सप्तर्षी सर, समीर गायकवाड नंतर आता या तावडेची अटक झालेली आहे. 2 प्रमुख पुरोगाम्यांच्या आपल्याकडे हत्या झाल्यानंतरच्या ही अटक सत्र बघावं लागेल. तुम्ही या तपासाच्या बाबतीत समाधानी आहात का, किंवा आता तुम्हाला काय वाटतंय? नाही, आता जरा गाडी रुळावर आली तपासाची असं वाटतं. बरं. पण आतापर्यंत म्हणजे आर.आर. पाटील सगळ्यांशी चांगलं वागायचे, पण त्यांच्यामध्ये सूक्ष्मता आणि निर्णय घेण्याची क्षमता आहे याच्याविषयी एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आणि 2 वर्ष सापडत नाही म्हणजे काय. आणि तिसरा मुद्दा आहे की सनातनचं जे डिफेन्स आहे तो सुद्धा फार आक्रमक असतात, त्याच्यातच त्यांचा व्हायलन्स लपलेला आहे. म्हणून एक तर असं आहे, गुन्हेगारांनी काय व्हायलन्स केला, कोणाला मारलं तर काय सजा, हे सगळं IPC मध्ये असतं. पण सगळ्यात मोठा गुन्हा कोणता, तर तुमचे विचार, तुम्हाला माझी ओळख नाही, मला तुमची ओळख नाही, तुम्ही मला चिमटा घेतला नाही, मी तुम्हाला चिमटा घेतला नाही, कुठल्याही हित संबंध धक्का नाही, पण तुमचे विचार अमुक आहेत म्हणून मारणं. जगातला सगळ्यात मोठे गुन्हे हिटलर, मुसोलिनी यांनी केलेत या मुद्द्यावर. म्हणून सनातनवर बंदी घालणं म्हणजे स्वातंत्र्यावर घाला होतो, असं यांना डिफेन्स घेऊ देता कामा नये. कारण तुमचे जे चुकीचे विचार आहे, ज्यात हिंसा आहे, देव दानव, स्वर्ग नरक, काय शिवाजी, अफजल खान, नेहमी अशा द्वंद्वात ते बोलतात. म्हणजे त्या द्वंद्वातच एक व्हायलन्स असतो. बरं. तर तुम्ही सामूहिक व्हायलन्सचा प्रचार कसं करू शकता, म्हणून याच्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आलाच पाहिजे. मागच्या सरकारने दिला होता, केंद्र सरकारने त्याची दखल घेतली नाही असं समजतंय. आता केंद्र सरकारने घ्यावी दखल त्याची आणि तातडीने घालावं. आता राहिला संघाचा संबंधाचा विषय. तर जे हिंदुत्ववादी आहे ते एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, आकाशात पतितं तोयम, म्हणजे आकाशातून पडलेला प्रत्येक थेंब आधी शेवटी समुद्राशी नातं जोडतो. तसं कुठलाही हिंदुत्ववाद हा RSS संबंधित असणारच. त्याला तपास यंत्रणेची काही गरज नाहीये. हे पॉप्युलर फिलिंग आहे. आणि आता पॉप्युलर याच्यामध्ये लोकांना काही बारीक डिटेल माहित नाही. तुम्ही दुसरा जर गुन्हेगार उभा केला असता की यांनी केलं, तर तोपर्यंत लोक आपल्या इमॅजिनेशनवर, आपल्या अनुभवावर लक्ष ठेवणार. ते सनातन प्रवाहालाच या 2-3 खुनाच्या बाबत जबाबदार धरतात. बरं. आपल्यासोबत मिलिंद देशमुख आहेत. मिलिंद देशमुखजी,
अंनिसने वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवला होता. पानसरेंच्या हत्येनंतर सुद्धा अंनिस त्यांच्याच दृष्टीने सुद्धा उभी राहिली होती. पानसरेंचा हत्या प्रकरणामध्ये तुलनेनं समीर गायकवाडची अटक फार लवकर झाली होती, पण 2 वर्षानंतर झालेली तावडेची अटक, दाभोळकर हत्या प्रकरणाकडे आपण अंनिस कशा प्रकारे पाहते? खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा पुण्यामध्ये जो खून झाला 20 ऑगस्ट 2013ला, म्हणजे जवळपास 34 महिने झालेले आहेत. 34 महिने होत आले, आता 3 वर्ष होतील. आणि सीबीआयकडे तपास जाऊन 2 वर्ष झालेले आहेत. सीबीआयकडे तपास गेल्यानंतर 2 वर्षांनी का होईना ही पहिली अटक झालेली आहे. आणि सीबीआय जेव्हा एखाद्याला अटक करते त्यावेळेला नक्कीच काहीतरी ठोस पुरावे हातात आल्यानंतरच ही अटक झाली असणार असा आम्हाला विश्वास आहे. खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉक्टरांचा खून झाल्यानंतर जो राग होता तो देखील लोकशाही सनदशीर मार्गाने आणि संयमाने व्यक्त केला. मग त्याच्यामध्ये आम्ही केलेले रिंगण नाटकं असतील, त्याच्यामध्ये आम्ही केलेले काही पुलावरचे आंदोलनं असतील, उपोषण असेल, मागण्या निवेदन असेल, सातत्याने ज्या वेळेला काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही सातत्याने सांगत होतो की डॉक्टर दाभोळकरांचा खून हा एक वेगळ्या गोष्टीसाठी झालेला आहे. वेगळ्या म्हणजे डॉक्टर दाभोळकर ज्या पद्धतीने विचार समाजापुढे मांडत होते त्या विचाराचा प्रतिवाद ज्यांना करता आला नाही त्यांनी हा खून केला असावा, अशा पद्धतीने हा तपास व्हायला होणं गरजेचं होतं. आणि खरं तर डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर ताबडतोब त्याच परिसरामध्ये जरी त्यांनी छापे घातले असते तरी मला वाटतं भरपूर पुरावे सापडले असते. आणि कदाचित त्याच्यानंतरच्या ज्या आपल्या कॉम्रेड पानसरे असू द्या किंवा कलबुर्गी असू द्या यांच्या हत्या कदाचित टळू शकल्या असत्या असं आम्हाला वाटतं. आणि अजून देखील ही जी गोष्ट आहे म्हणजे आम्ही आता समाधानी नाही आहोत पण आशावादी आहोत. आणि आम्हाला असं वाटतं की ह्याच्या पुढे हा तपास जलद गतीने व्हायला पाहिजे. पुरावे मिळण्याच्या दृष्टीने हा तपास चांगल्या पद्धतीने अजून व्हायला पाहिजे आणि हे पुरावे लवकरात लवकर सीबीआयने गोळा करावे. अर्थात आम्हाला हे पण माहिती आहे की ज्या वेळेला हायकोर्टाच्या निगराणीमध्ये हे होतं आणि हायकोर्टाने देखील त्यांना जेव्हा ताशेरे ओढले त्याच्यानंतर ही ऍक्शन झालेली आहे आणि खूप चांगली ऍक्शन झालेली आहे. आणि प्रसार माध्यमांनी देखील हे प्रकरण चांगल्या पद्धतीने लावून धरलं, त्याच्याबद्दल पण खरं अनिस त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. खूप धन्यवाद. सगळ्या माध्यमांचं हे कर्तव्यच होतं देशमुखजी. तो काही फक्त अन्नीसचा भाग नव्हता, दाभोळकर काय पानसरे काय आपल्या सगळ्यांचे होते आणि आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा छोटासा प्रयत्न होता माध्यमांचा, कारण हे दोन्हीही माणसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रतीकं होती. यांचीच तोंड बंद करणं म्हणजे तो थेट मीडियावरचा सुद्धा हल्ला होता. अशा प्रकारे आपण सगळे बघतो. प्रशांत आहेर आपल्यासोबत आहेत. प्रशांत, हा सगळा तपास तू रिपोर्ट करत असताना सनातन संस्थेचा संशय कधी यायला सुरुवात झाली होती? आणि एक फार राहून राहून वाटतं की दाभोळकरांच्या नंतर झालेल्या पानसरे हत्येचा आरोपी तुलनेनं नंतर पकडला गेला समीर गायकवाड, पण दाभोळकरांच्या बाबतीतला आरोपी पकडायला 2.5-3 वर्ष का गेली? काय वाटतं तुला त्या बाबतीत? नाही, याच्यात मला असं सांगावं वाटतं की सनातन म्हणण्यापेक्षा सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर पोलिसांचं लक्ष पहिल्यापासून होतं. बरं. अगदी हत्या झाल्या जे काही प्रायमरी डिस्कशन झालं, कारण मी पुलावरच होतो, अगदी पुलाच्या बाजूला उभे राहून जे काही सिनियर पोलीस ऑफिशियल्स गॅदर झाले होते, एकत्र होते, आणि त्यातलं जे अगदी प्रायमरी डिस्कशन चाललं होतं त्यात पहिला रोष हा हिंदुत्ववाद्यांवरच होता आणि त्या दिशेने तपास झाला. म्हणजे मला अगदी कुठला ऑफिसर कुठला हिंदुत्ववादी याच्या तपास करत होता ते मला माहिती आहे. अगदी तावडेंचाच विषय घ्यायचा, थोडासा हा कदाचित एक खळबळजनक खुलासा नाही म्हणता येणार, पण एक वेगळी एक इन्फॉर्मेशन असं मी त्याकडे बघेन की तावडे हे पुणे पोलिसांच्या रडारवर आलेले होते अगदी त्याच वेळेस. आणि आता जे सीबीआय मध्ये तपास करतायत ते पुणे पोलीस दलातीलच अधिकारी आहेत, त्यांच्याच रडारवर ते 2013 मध्ये आलेले होते. त्यावेळेस केवळ सबळ पुरावे किंवा काहीतरी ठोस पुरावा हातात नसल्यामुळं तावडेंना उचलणं किंवा तावडेंना इंट्रोगेट करणं शक्य होत नव्हतं, हे मला अगदी खात्रीशीर माहिती आहे. एक इन्फॉर्मंट होता, त्या इन्फॉर्मंटने तावडेंच्या बद्दल एक माहिती दिली होती आणि त्या तावडेंची माहिती कितपत योग्य होती किंवा कितपत ती पुराव्यासह होती याच्यात थोडी एक संदिग्धता होती, त्यामुळे ते अंडर सर्व्हिलन्स होते, हे अगदी खात्रीशीर आहे. म्हणजे माहिती जरी शेअर करायची म्हटली की फक्त संशय आहे, अगदी इन्फॉर्मेशन स्पेसिफिक पूर्ण कर प्रशांत. हां, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अशी होती, ती संशयावर आधारित आहे की तावडे सातारमध्ये गेलेले होते आणि साताऱ्यात जाऊन ते वेपन शोधत होते अशी इन्फॉर्मेशन होती प्रसन्ना. म्हणून तावडेंच्या पाठीमागं हे सगळे पोलीस लागलेले होते त्यावेळेस. असं नव्हतं की तावडेंना शोधत नव्हते. आणि
त्यावेळेस गोव्याच्याही सनातनच्या मठांमध्ये जाऊन चौकशी झाली, रत्नागिरीमध्ये चौकशी झाली, अगदी काही महाराजांच्या गडावर जाऊन चौकशी झाली. तिथं पोलीस अंडर सर्व्हिलन्स अनेकांना त्यांनी ठेवलं होतं वेगवेगळ्या कारणांनी. म्हणजे अगदी एन केन प्रकारने तपास करण्यासाठी पोलिसांनी अगदी जंग पछाडलं होतं. त्याच्यासाठी प्लॅनचेट केल्याचा आरोपही झाला. म्हणजे मला म्हणायचं एकच आहे की तपास करण्यासाठी वाटेल त्या थरावर ते गेले होते. कर्मधर्म संयोगाने किंवा त्यांच्या अपयशाने पुणे पोलिसांना हा तपास लागला नाही. पण त्याच अधिकाऱ्यांनी आज तावडेंना जेरबंद करून पुणे पोलिसांची कुठंतरी तपास न लागल्याची जी प्रतिमा आहे ती पुसण्याचा प्रयत्न केला. प्रशांतचा हा फार महत्वाची माहिती होती. या निमित्तानं खरंच जसं प्रशांत तू आता उल्लेख केला की पुणे पोलिसांची प्रतिमा सुधारायला यामुळे मदत होईल. कारण आपल्या बाकीच्या सगळ्या प्रेक्षकांना माहीत असायचं कारण नाही की या सीबीआय पथकामध्ये तू सांगितल्याप्रमाणे पुण्यातले सुद्धा अधिकारी आहेत. आपला समज असो सीबीआयचे अधिकारी म्हणजे दिल्लीतूनच आलेले असतील. खास करून मधल्या काळात जो सगळा प्रकार घडला, उशीर झाला प्रचंड, गुलाबराव पोळांचं तथाकथित प्लॅनचेट प्रकरण, त्याच्यात झालेली बदनामी, त्याच्यात नंतर झालेली त्यांची बदली, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा छोटासा दिलासा आहे. पण सप्तर्षी सर, मला आपल्याला विचारायचं आहे, संघावरती सुद्धा नथुराम गोडसेच्या निमित्तानं गांधी हत्येचा कलंक लावलेला आहे आणि अजूनही तो त्यांना सहन करावा लागतो. पण त्याच्यानंतर थेट ॲसेसिन ही मेथोडॉलॉजी म्हणून संघाने किमान उघडपणे तरी राबवली नाही. ती इथे जर का राबवली गेल्याचं सत्कृत दर्शनी दिसत असेल समीर गायकवाड म्हणजे पानसरे आणि दाभोलकरांच्या बाबतीत, तर हिंदुत्ववादी संघटना अशा पातळीला जात आहेत. कारण हिंदुत्ववादी एवढ्याच आक्रमक संघटना उत्तर भारतात सुद्धा आहेत, तिथे असं काही बघायला मिळत नाही. पण इथे थेट ॲसेसिन करणाऱ्या या संघटना महाराष्ट्रात कशा काय निपजल्या आहेत, काय वाटतं आपल्याला? असं आहे की संघाचा ब्रेन जो काही आहे तिथून आपण सुरुवात केली तर तो महाराष्ट्रीयन ब्राह्मण वर्गाचा आहे, पहिले लक्षात घ्या. आणि हा एकच समाज गट असा आहे की ज्याने आटकेपार झेंडा लावण्याची, बिहार ओरिसा इथे लुटमार करण्याची आकांक्षा नित्य जोपासते. दरवर्षी दसऱ्याला नागपूर आणि इथून माणसं जायची. बाकीचे ब्राह्मण इतके आक्रमक नाही आहेत जितका महाराष्ट्रीयन. आपल्याला ते सहन करायला बरं नाही वाटत, पण दुसऱ्या कुठल्याही भाषिक गटाने दुसऱ्या भाषिक गटावर आक्रमण केल्याचा इतिहास नाही, फक्त हाच गट आहे. त्यामुळे त्यांच्यात ती आकांक्षा आहे आणि ती जोपासलेली आहे. आणि म्हणून त्यांनी जे सुरुवात केली ते नागरी सैन्य, ब्रिटिश मॅन्युअल प्रमाणे आज्ञा होत्या, अटेन्शन होतं. नंतर ते सावधान झालं. त्यांच्याकडे भांडार प्रमुख असतो, क्वार्टर मास्टर जनरल. तर मग यांना हिंसेच्या बाबतीत फक्त काय करायचं, सैन्यात विशिष्ट लोक तुकड्या करतात. ते तुम्ही कमांडोज, तुम्ही हे ऑपरेशन करायचं. तर यांच्या 45 संघटना आहेत ना, बजरंग दल, अमुक, ते आपापलं करतात. आदिवासीची हत्या करायची तर त्याचे वेगळे लोक, त्या याची स्टेनी म्हणजे ख्रिश्चन लोकांची करायची असेल तर तो दारा सिंग. तर ही एक आणखीन स्पेशलाइज ब्रांच आहे. याचं वैशिष्ट्य असं की हिप्नोटाईज माणसं पाठवतात आणि नंतर त्याच्या डोक्यामध्ये डिलीट करून टाकतात ती स्मृती. हे अतिशय रोबोनकडनं करणं आणि याच्याकरता माणसाला हिंसेचं काही वाटता कामा नये. त्यासाठी त्याला द्वेष शिकवावा लागतो. जिथे जिथे द्वेष असतो तो अल्टिमेटली हिंसेचीच ती पार्श्वभूमी असते. म्हणून आणि असं तुम्ही सामूहिक करता तर त्यांच्यावर बंदी घालायला पाहिजे. आता मोहसिनला पुण्यामध्ये मारलं तर काय म्हणाल ते लोक की मोदी सरकार आले मग आम्हाला आनंद करायचा तर आम्ही बीजेपी बरोबर जाऊन शिरोळ्यांच्या मोर्चात कशाला जाऊ. आम्ही आमचा आनंद करण्याची आमचं जे काही स्पेशलायझेशन आहे, आज एक मुसलमान मारूयात, मजा करूयात, काही भांडण नसताना मारलं त्यांनी. तर असं एक वेगवेगळे पंथ तयार केले जातात आणि त्यांची अल्टिमेट नाडी RSS कडे असते. हा अतिशय धक्कादायक खुलासा आहे. सप्तर्षींच्या इतक्या वर्षानंतर त्यांचे निरीक्षण आहे आणि असं होत असेल तर या बाबतीत, आणि आज लोकसत्तासारख्या दैनिकाने तर सरळ सरळ छापलेलं आहे की या तावडेची संघाशी जवळीक होती. त्यामुळे एक प्रश्न जो फार पुढे आला नव्हता तोही प्रश्न विचारावा लागणार आहे, सनातन आणि संघाचे संबंध आहेत किंवा नाही. कारण उघडपणे संघाच्या विविध संघटनांपैकी सनातन जरी नसली तरी जसं मगाशी सप्तर्षी म्हणाले त्याचा सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा ओघ शेवटी महासागर असणाऱ्या RSS ला येऊन पोहोचतो. तसा संबंध आहे का आणि पोलीस त्याबाबतीत तपास करतायत का? मी अनिशा देशमुखांना विचारतो. देशमुखजी, या अँगलने कधी अनिसने प्रश्न विचारला होता का किंवा पोलिसांकडनं तुम्हाला काही प्रतिसाद मिळाला का, किंवा तुम्हाला काही असं वाटतं का की शेवटी यामागे संघ असू शकतो, वाटतं का आपल्याला?
खरं तर सप्तर्षी सर म्हटले त्याच्यामध्ये तथ्य आहेच की जेव्हा महात्मा गांधींचा खून झाला होता किमान त्यांच्यामध्ये तेवढी तरी होतं की ते पुढेही आले आणि त्यांनी ते कोणी खून केला हे जगापुढं आलं. पण डॉक्टर दाभोळकरांचा खून असू द्या, पानसरेंचा असू द्या, कलबुर्गींचा असू द्या, ते पळून तर गेलेच गेले. त्याच्यानंतर त्याच्या मागली स्वतःचं जे काही आहे भूमिका म्हणजे ते त्यांच्या मुखपत्रामध्ये सतत लिहित राहिले की असं करायला पाहिजे, नक्षलवादी बना, दहशतवादी बना किंवा ह्या लोकांना मारा. दाभोळकरांच्या चित्रावर फुली मारलेली असेल किंवा त्यांनी एक लिस्ट जाहीर केली होती की कोणाकोणाला मारणार आहोत आपण, अशा पद्धतीचं ते सतत त्याच्यामधून येत होतं. खरं तर त्यावेळेला देखील जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यांनी अशा संघटनेवर बंदी घालावी म्हणून देखील मागणी केली होती आणि त्यावेळेला मला आठवतं आम्ही दिल्लीमध्ये जाऊन स्वतः सुशील कुमार शिंदेंना बोललो होतो, भेटलो होतो. पण सुशील कुमार शिंदे म्हटले की आमच्याकडे असा काही प्रस्ताव आला का हेच मला माहित नाही. म्हणजे इतका त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप होता की त्यांना ते आपल्या राज्यातून असं काहीतरी इकडे पाठवलंय किंवा राज्यामध्ये जी घटना घडतायत, बरोबर आहे, दाभोळकरांचा खून झाल्यानंतर कोण असू शकतं याच्या मागं. ह्याच्यामध्ये साधं लॉजिक होतं की जो जादूटोणा विरोधी कायदा व्हावा ह्याच्यासाठी जंग पछाडलं होतं महाराष्ट्र आणि सतत 18 वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्याचा पाठपुरावा करत होते. कोर्ट आपल्या सगळ्या विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जात होते सगळ्यांचा आणि त्यावेळेला कायदा अंतिम टप्प्यात आला होता. कदाचित त्यावेळेला एक दिवस जरी असा असता म्हणजे स्वतः पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते ते म्हटले एक दिवस आम्हाला मिळाला असता तर त्यावेळेलाच कायदा झाला असता आणि तो कायदा झाला नव्हता तेव्हा. आणि ज्या काही संघटना कायद्याला विरोध करत होत्या ते सगळ्यांना माहिती होतं की कोणत्या संघटना कायद्याला विरोध करतायत आणि कायदा होऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्यांना असं वाटत होतं की डॉक्टर दाभोळकरांना संपवलं त्याच्यानंतर हा जादूटोणा विरोधी कायद्याचा विषय पण संपून जाईल. पण तसं झालं नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात जो जनक्षोभ बाहेर आला आणि त्याच्यानंतर नाही. पण देशमुखजी मला असं सांगा, हे सगळं होत असताना दाभोळकरांच्या हत्येचा पूर्वी तुम्हाला संघाच्या विविध आउटफिट्स कडनं संदेश, अप्रत्यक्ष धमकी, अप्रत्यक्ष सल्ले, बाजूला राहा, कशाला यामध्ये पडता, असे प्रकार सुरू होते का? मग ती विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, असे ते त्रास देण्याचा प्रयत्न करत होते का? नक्कीच ना. ज्या वेळेला आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करत होतो त्यावेळेला डॉक्टर दाभोळकरांना तुमचं आम्ही महात्मा गांधी करू अशी धमकी दिलेली होती त्यावेळेला. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी देखील काही चॅनल्सवर असं सांगितलेलं आहे. म्हणजे असे कितीतरी बुवा बाबा तर होतेच होते पण किंवा जात पंचायतीच्या विरोधात आम्ही काम करत होतो तेव्हा देखील धमक्या येत होत्या. पण ह्या ज्या धमक्या देणारे जे लोक होते ते तथाकथित तेव्हापासूनचे आहेत. म्हणजे ज्या लोकांनी संतांना विरोध केला, समाज सुधारकांना विरोध केला, ही दुसरी तिसरे कोणी नाही, तेच आहे. जे महात्मा फुलेंना विरोध करत होते, जे आगरकरांना विरोध करत होते, जे तुकारामांना विरोध करत होते, तीच विचारधारेचे हे लोक आहेत की जे महाराष्ट्र अनिसला आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना विरोध करत होते. आणि आज देखील आमचं तेच म्हणणं आहे की ह्या ज्या नावं त्यांनी बदललेले आहेत, सनातन असू दे आणि हिंदू जनजागरण असू दे, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यांना आम्ही काही वेगळं समजत नाही. आणि बाकीच्या पण काही संघटना ज्या आहेत ज्या हिंसेचा पुरस्कार करतात, खरं तर त्या आपल्या लोकशाहीला घातक आहेत. ते साधक नाही, ते बाधक आहेत. खरं तर लोकांनी त्याच्यातून ओळखून घेतलं पाहिजे की अशा काही संघटनांमध्ये आपले मुलं जात आहेत का, तर त्यांना वेळीच आवरलं पाहिजे असं महाराष्ट्र अनिसला वाटतं. दरम्यान आताच बातमी येते की कोर्टामध्ये, पुणे कोर्टामध्ये तावडेला हजर करण्यात आलं असताना त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. जामीन मिळालेला नाहीये, सीबीआय पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. ही अतिशय महत्त्वाची बातमी आताची घडामोड आपल्यासाठी येते आणि त्यामुळे आता हा तपास अधिक सक्षमपणे पुढे जाणार आहे हे निश्चित झालेलं आहे. प्रशांत, ही अटक अपेक्षितच होती? ही ज्यावेळेस 1 तारखेला यांनी हाऊस सर्च घेतले अकोलकरच्या घरात आणि तावडेच्या घरात, तर त्यानंतर मला असं वाटत होतं की अकोलकर सापडत नाहीये, तावडे तर समोर आहे, तावडेला इंटरगेट करून तावडेला ताब्यात घेतील. कारण सीबीआय हाऊस सर्च, आता अकोलकरच्या घरात जर हाऊस सर्च करायचं असेल, 2009 पासूनचा फरारी आरोपी आहे, त्याच्या घरात हाऊस सर्च करणं हा काही तसा एक फार्स असावा असं मला वाटत होतं आणि तो फार्स अटकेच्या दिशेने जाईल असं मला वाटत होतं. मला मागाशी एक दोन्ही म्हणजे सप्तर्षी सर, मिलिंद देशमुख सर दोघांच्या याच्यात एक संदर्भ आला, त्याविषयी मला एक सांगावं असं वाटतं. ते असं की काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळात ह्या हिंदुत्ववाद्यांवर एकदम पोलीस हात घालायला कचरत होते का, आणि कदाचित शंका यावी इतपत वातावरण ह्या दोघांच्या बोलण्यातून जाणवतं. तर मला त्याबद्दल असं एक सांगावंसं वाटतं की सेपरेट टेररिझम जर कोणी याच्यावर आणला असेल, रेकॉर्डवर आणला असेल, तर तो काँग्रेस गव्हर्नमेंटने आणला. तो त्यांचा कदाचित वस्तुस्थिती होती आणि पॉलिटिकल गेन होता, ह्या दोन्ही गोष्टी पकडल्या तरी. आता राहिला दुसरा प्रश्न, RR पाटलांच्या काळात किंवा विशेषतः या आघाडीच्या काळात हिंदुत्ववाद्यांना हात घालताना या गव्हर्नमेंटला 10 वेळा विचार करावा लागत होता. कदाचित आत्ताच्या गव्हर्नमेंटला तो फार
त्यांच्याशी डायरेक्ट कम्युनिकेशन होत असणारे पोलिसांचं, कारण ही अटक करताना 100% सीबीआय डायरेक्टर, होम मिनिस्टर, MHA ला रिपोर्ट करत असणार आहेत की असं असं आम्ही करतो आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठेही कन्फर्मेशन घेताना फार वेळ लागत नाहीये, जो पूर्वी लागायचा की नीट तपासलंय की नाही, नीट चौकशी केली की नाही, इंट्रोगेशन मध्ये प्रॉब्लेम नाही ना, मल्टिपल एजन्सी वापरा, तो प्रकार आता इथं कमी मी होतो. प्रशांत तुला थोडंसं थांबवतोय, कारण आता सनातनची प्रेस कॉन्फरन्स मुंबई प्रेस क्लब मध्ये सुरू आहे. आपण ऐकूयात वर्तक काय म्हणतायत सनातनचे प्रवक्ते. ये केस का जब भी जजमेंट आया, वो जजमेंट में आपको संक्षेप में पढ़ के दिखाता हूँ, उसके सिर्फ 2 लाइन्स पढ़ के दिखाता हूँ. 218 पन्ने के ऊपर माननीय न्यायाधीश ने इस केस का जजमेंट देते हुए कहा कि द वेरासिटी ऑफ FIR is seriously in doubt. Facts stated in FIR appear to be manipulated with intention to rope in Sanatan Sanstha in the offence. सनातन संस्था को बदनाम करने के लिए FIR दाखिल किया गया. ये जो हानि हुई वो कभी भर के नहीं निकल सकती है. साध्वी के बारे में हमने अनुभव किया, वही मडगांव ब्लास्ट के बारे में अनुभव किया. 6 के 6 साधक निर्दोष बरी हुए, निर्दोष बरी किए गए. 4 साल के बाद न्याय मिला, लेकिन 4 साल तो गए. समीर गायकवाड़ को बाद में अरेस्ट किया गया. जांच एजेंसियों ने कहा कि हमने पानसरे खून केस क्रैक किया है, पानसरे जी के खून के हत्यारे, पानसरे जी के हत्यारे मिल गए करके समीर गायकवाड़ के बारे में जांच एजेंसियों ने बहुत बड़ी एक पत्रकार परिषद ली. बाद में क्या हुआ? जब भी जांच एजेंसियों ने चार्जशीट दाखिल की, आरोप पत्र दाखिल किया, उसमें एक भी सबूत वो लोग नहीं दे पाए, एक भी सबूत. आज हमारा एक निष्पाप, निर्दोष, बहुत ही गरीब घर का लड़का, जिसके घर में खाने की तादाद है, ऐसे घर का लड़का जेल में सड़ रहा है. उसका जीवन, उसका परिवार उद्ध्वस्त हो गया है. 8 महीने हो गए. आज वहां उनका पानसरे जी का परिवार और यह सरकार सरकारी वकील के माध्यम से उसमें तांत्रिक अड़चने ला रही है और कह रही है कि समीर गायकवाड़ का पानसरे केस जो है हम चलने नहीं देंगे, ट्रायल नहीं चलने दे रहे. यह तो संवैधानिक अधिकार की हनन हो रहा है, अन्याय हो रहा है. ये समीर गायकवाड़ को न्याय नहीं मिलता तब तक ये सीबीआई आगे आई और उन्होंने छापे मारे. वो छापे का पहले ही न्यूज ट्वीट किया गया और कल कहा गया कि हमने डॉक्टर वीरेंद्र सिंह तावड़े जी को अरेस्ट किया है, हमने दाभोलकर केस क्रैक किया. अरे वाह, क्या चल रहा है? साध्वी जी का छल किया, 6 साधकों का छल किया गोवा केस में, समीर का छल किया, और एक नया पहलू अभी डॉक्टर तावड़े जी जैसे एक ENT सर्जन को, आप ये पढ़ाई की जरूर जानकारी रखते हैं, एक ENT सर्जन को कब्जे में ले लिया कि कह रहे हैं कि हम इन्होंने केस क्रैक किया, इन्होंने दाभोलकर जी का मर्डर किया. आज की स्थिति है, सीबीआई ने वहां पे प्रोड्यूस किया है, अभी चैनल के ऊपर आ रहा है, पुनायकर जी ने कहा है कि इनको एक दिन का भी पीसी नहीं मिल सकता. इस प्रकार के कोई सबूत सीबीआई सामने नहीं रख पा रहा है. आपको संविधान ने अधिकार बहुत सारे दिए हुए हैं, उस अधिकारों का गैर वापर करके, गलत इस्तेमाल करके एक ENT सर्जन को आपने अरेस्ट करवा दिया क्योंकि आपको केस सुलझ नहीं रहा था. कोई नहीं मिलता है तो सनातन का साधक पकड़ो. एक पॉलिसी बन गया है कि कोई नहीं मिलता है ना तो सनातन के साधक को पकड़ो, उसकी न्यूज बना दो. बहुत बड़ा प्रेशर आता है, प्रेशर रिलीज हो जाता है, हिंदुओं के खिलाफ बोलने वाले पुरोगामी फूट पड़ते हैं, उनके लिए खाना मिलता है, बस हो गया. बाद में कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा, क्योंकि उनका वो तो एक निर्दोष निष्पाप व्यक्ति है, एक बहुत ही विनम्र सर्वसाधारण डॉक्टर है जिनके हम पर्सनली जानते हैं कि वो दूसरे को उल्टा बात नहीं कर सकते. वो कैसे खून का कॉन्स्पिरेसी करेंगे. लेकिन यह पूछता कौन है? एक संस्था के साधक की भावना को, संस्था को पूछता कौन है? और यह दर्दनाक बात है, वो बीजेपी की सरकार की छाया में हो रहा है. मुझे याद आता है जैसे स्वतंत्रता के बाद हिंदू हृदय सम्राट स्वातंत्रवीर सावरकर जी को जेल में रहना पड़ा था. वही आज हम बाहर
बात एक बार देख रहे थे। हिंदुओं की सरकार आ गई और हिंदुओं का छल नहीं रुक रहा है। सिर्फ सूडो सेक्युलर लोगों को खुश करने के लिए, ये पुरोगामी संगठनों को खुश करने के लिए ये सब किया जा रहा है। बंधुओं, मैं आपको बताता हूं, यहीं पे हमने सितंबर 2015 में सीबीआई के मुख्य जांच अधिकारी नंद कुमार नायर, इनके बारे में हमने यहाँ पे एक प्रेस कॉन्फ्रेंस लिया था और इस प्रेस कॉन्फ्रेंस में हमने ये नंद कुमार नायर जी का असला चेहरा लोगों के सामने लाया था। ये केरल हाईकोर्ट ने इनके ऊपर क्या टिप्पणी की है मालूम है? वो कहते हैं, इट इज शेम ऑन द सीबीआई टू हैव सच एन ऑफिसर। It would be appear that it is who is to be disciplined and bridled. हाईकोर्ट कह रहा है कि इसको सैक करो, इसके ऊपर कार्रवाई करो। ऐसे ये नंद कुमार नायर को, जहां जिसकी जेल में जगह है, ये मोहम्मद यासीन नाम के एक अपने ही ऑफिसर को बचाने के लिए प्रयास कर रहा है संपत देव केस में। यह सब डॉक्यूमेंट्स, यह सब जजमेंट आज भी नेट के ऊपर अवेलेबल है। इसके लिए यह ऑफिसर को एक्शन लेने की बजाय कांग्रेस सरकार ने उसको केरल से प्रमोट करके महाराष्ट्र में लाया और शिबिरी में रखा और दाभोलकर केस इनके हाथ में दिया। जब भी हमको यह पता चला तो हमने तुरंत, मैं स्वयं दिल्ली गया था और ये नंद कुमार नायर है, इनके खिलाफ माननीय प्रधानमंत्री जी के पास पूरे सबूत के साथ यह कंप्लेंट दर्ज करवाया था। इसकी एक कॉपी माननीय गृह मंत्री जी को भी मैंने दी थी, लेकिन कुछ एक्शन नहीं हुआ। हमको यह जानकारी थी, यह आदमी जब तक यहाँ पे बैठेगा तो यह कुछ नहीं सुलझेगा, वो एक दिन सनातन के कोई भी निष्पाप साधक को पकड़ के अंदर डालेगा। आज वो हम अनुभव कर रहे हैं। साधकों का छल कितने सालों से चल रहा है। कोई भी आता है, साधक साधिका है, उनको दिन रात उठा के लेके जाता है और उनकी तहकीकात करता है। सीबीआई ने पुणे के 15 साधकों की तहकीकात की, 2 साधकों की पॉलीग्राफ टेस्ट की। क्या हुआ? कुछ नहीं मिला, क्योंकि कोई भी साधक सनातन का कोई भी गलत काम नहीं करेगा। सनातन एक आध्यात्मिक संस्था है, हमारे ऊपर भगवान की भक्ति के संस्कार है। कोई भी संवैधानिक कृति नहीं करेंगे, लेकिन एक हिंदू राष्ट्र की बात करने वाली संस्था को नष्ट करने के लिए एक षड्यंत्र रचा गया, बार बार रचा गया। उसका अनुभव आज हम कर रहे हैं। आज डॉक्टर तावड़े जी को वहां पे पुणे में कोर्ट में दाखिल किया गया, सब उनको सबमिट किया गया। सब चैनल ने दिखाया कि दाभोलकर खून मसला सॉल्व हो गया और पहला अरेस्ट हुआ। मेरे पत्रकार बंधुओं, आप सभी ने यह न्यूज दिखाई कि दाभोलकर केस का पहला आरोपी गिरफ्तार हुआ। मैं आपके जानकारी को दुरुस्त करता हूं, पहला नहीं, तीसरा आरोपी गिरफ्तार हुआ। पहले 2 एटीएस ने खंडेलवाल और नागौरी, ये 2 आरोपियों को अरेस्ट करवाया था। आज भी उनके द्वारा जो पिस्तौल जिसके द्वारा दाभोलकर जी की हत्या करवाई गई थी, ऐसा पुलिस का कहना है, वो आज भी कोर्ट में जब्त है। मुझे आप बताइए, अभी जांच एजेंसियां कह रही है कि एक ही पिस्तौल से दाभोलकर, कलबुर्गी और पानसरे तीनों हत्या हो गई। रिवॉल्वर तो आपके पास है, फिर आपका यह थ्योरी कहां पे जमता है? अभी उन्होंने समीर का केस रुकवा के रखा है, क्योंकि कहते हैं कि गोली एक ही है, एक ही पिस्तौल है। इसकी जांच करने के लिए हमने वो स्कॉटलैंड यार्ड में भिजवा दिया है। हम वहां से करोड़ों रुपए खर्च करके ये जांच करवा के लेके आएंगे, तब तक समीर को नहीं छोड़ेंगे। और ये कौन कह रहा है? तो हमीद दाभोलकर इनके इशारे पे चल रहा है। मतलब जांच एजेंसियों को अपने कुछ तर्क तथ्य है
या जो पानसरे फैमिली है, दाभोलकर फैमिली है, वो जैसे कहेंगे वैसे आप नाचते रहेंगे। और इसमें छल हुआ है तो सिर्फ सनातन संस्था का, सनातन के साधकों का। आज हमें जो पीड़ा हो रही है उसका हम वर्णन, वो पीड़ा शब्दों में आपके पास व्यक्त करना बहुत कठिन है। सीबीआई हमारे यहाँ पे पनवेल आश्रम में रेड डालने के लिए आई। हमने अनुभव किया कि सीबीआई सुबह आई और आशीष खेतान आपके जो नेता है उन्होंने एक रात पहले ही ट्वीट कर दिया। मतलब सीबीआई पुरोगामी लोग बोलते हैं रेड डालो तो रोड डालते हैं, वो बोलते हैं कुम्बिंग ऑपरेशन करो तो कुम्बिंग ऑपरेशन करते हैं, वो कहते हैं कि सनातन के साधकों को अरेस्ट करो तो अरेस्ट भी करवा देते हैं। ये क्या चल रहा है? निष्पाप साधकों का छल किया जा रहा है। असली जो गुनहगार है ना, वो लोग घर में बैठ के हंस रहे होंगे, देखो सनातन संस्था का किस प्रकार से मजाक कर रहे होंगे। यह पीड़ा हम सहन कर रहे हैं। जो सही गुनहगार है, सही खूनी है, वो छूटेंगे तो भी चलेगा, लेकिन सनातन को तकलीफ होनी चाहिए। यह जो प्रवृत्ति इन लोगों की है वो दर्दनाक है, वो एक विकृति है। इसका अनुभव सनातन संस्था आज कर रही है। एक आखिरी मुद्दा आपको बताता हूं। यह जो खंडेलवाल और नागौरी, इनको जब भी अरेस्ट करवाया गया था दाभोलकर केस में, तभी मुंबई के पुलिस के बहुत बड़े अफसर, कमिश्नर रह चुके राकेश मारिया जी का नाम उसमें आया था। उन्होंने खंडेलवाल और नागौरी को ऑफर किया था कि 25 लाख रुपए देता हूं, गुनाह कबूल कर दो। आप सभी ने न्यूज छपवाई थी। आप जानते हैं कि मतलब केस क्रैक नहीं किया जा रहा है, खूनी नहीं पकड़े जा रहे हैं, उसका सिर्फ एक दिखावा किया जा रहा है। उसी प्रकार से समीर गायकवाड़ को 25 लाख का ऑफर दिया गया था, उसकी भी जांच सही प्रकार से नहीं हुई। बंधुओं, ये क्या चल रहा है? आपके नेता भी उसी प्रकार से हर दिन कोई नई बात कहते हैं। आज ऐसा हो गया कि सनातन के ऊपर टीका टिप्पणी करो, सनातन की बदनामी करो, आपको तुरंत मुफ्त की प्रसिद्धि मिल जाती है। ऐसी स्थिति है। जो उठता है, जो सूडो सेक्युलर है, पुरोगामी कहलाते हैं, वो कहते हैं कि सनातन के ऊपर पाबंदी डालो। यह दुखद बात है। यह आप कभी अपने पार्टी में रह चुके गुनहगार लोगों के बारे में बात नहीं कहते हैं, बलात्कारी लोगों के बारे में बात नहीं कहते हैं, अपने पार्टी के लोग अपने परिवार के लोगों का छल कर रहे हैं, भ्रष्टाचार कर रहे हैं, उसके बारे में बात नहीं करते हैं, सोनिया गांधी के बारे में बात नहीं करते हैं। सनातन संस्था एक उनके लिए बहुत बड़ा मसला बन गया है कि इसके ऊपर बात करना चाहिए, क्योंकि आपको गोवा में पॉलिटिकल स्टेटस बनाना है, पार्टी के उम्मीदवार खड़े करने हैं, और गोवा में संस्था के बहुत सारे साधक हैं, संस्था के ऊपर टीका टिप्पणी करेंगे तो संस्था के विरोधियों के मत मिल जाएंगे। यह उनका पॉलिटिक्स है। बंधुओं, मैं आखिर में इतना ही कहूंगा कि एक इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी है, अंतरराष्ट्रीय षड्यंत्र है, जिसके तहत एक हिंदू संगठन को बदनाम किया जा रहा है, हिंदू संगठन को समाप्त करने का षड्यंत्र रचा जा रहा है। लेकिन एक बात मुझे और भी कहनी है, यह चलते हुए जितने भी हिंदुत्ववादी संगठन है, जितने भी हिंदू प्रेमी लोग हैं, उनका बहुत ही अच्छा सपोर्ट, बहुत ही अच्छा पाठिंबा सनातन संस्था को मिल रहा है। वो लोग भी भाजपा के ऊपर नाराज है, हमें फोन करके बता रहे हैं कि सरकार अपनी होकर हमें ये अनुभव करना पड़ रहा है, हम भी दुखी हैं। बंधुओं, हम निर्दोष हैं, हमारा पूरा विश्वास भगवान के ऊपर है, ईश्वर के ऊपर है। सत्यमेव जयते उसका वचन है और सत्य का विजय जरूर होगा। यही हॉल में हम एक दिन पत्रकार परिषद लेके डॉक्टर वीरेंद्र सिंह तावड़े हो, समीर गायकवाड़ हो, ऐसे सभी साधकों को जब उनका निरपराधित्व कोर्ट के सामने से जज क्या आएगा तो उनको साथ में लेके आपके सामने आएंगे। ये एक दिन जरूर आएगा। यह हमारी श्रद्धा है, यह हमारे भगवान के ऊपर का विश्वास है। हमारे खिलाफ की ताकतें कितनी भी बड़ी हो, उनके पास कितना भी पैसा हो, उनके पास कितना भी बड़ा पॉलिटिकल पावर हो,
लेकिन सनातन कभी नष्ट नहीं होगा, सनातन ईश्वर निर्मित है, इतना ही ध्यान रखे। यह कह के मेरी वाणी को विराम देता हूं। और कोई साधक कितने पत्रकारों के प्रश्न हैं तो पूछ सकते हैं। सनातनच्या आश्रमामध्ये, सनातन के आश्रम में डॉक्टर तावड़े जी हमारे जो पेशेंट्स रहते थे, मतलब रुग्ण रहते थे, उनको जांच करने के लिए आते थे। वो ENT सर्जन है और आश्रम की बाजू में उनका घर है, इसके लिए घर में रह के वो आश्रम में आके जप करना, नामस्मरण करना, रुग्णों का देखभाल करना वो करते थे। हाँ, सनातन के साधक तो है ही, मैंने कहा, लेकिन सनातन की कोई पदाधिकारी जिसको हम कहते हैं कि ट्रस्टी या कोई जिम्मेदारी वाला पद उनके पास नहीं है। हाँ, क्षमा करें, नहीं, ऑनररी सर्विस है। और भी जो भी डॉक्टर है वो सब लोग ऑनररी सर्विस ही लेते हैं। हाँ। सनातन संस्थेने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे हे पूर्णतः निर्दोष आहेत, सनातन संस्थेला संपवण्यासाठी काही लोक षडयंत्र करत आहेत, नंदकुमार नायर यांच्यासारख्यावरती हायकोर्टाची स्ट्रिक्चर्स आहेत की यांच्यावरती कारवाई करा, अशा व्यक्तीच्या आधारामध्ये हा तपास दिलेला आहे। त्याच्यातूनच आम्हाला वाटत होतं की एक दिवस निरपराध साधकांना हा व्यक्ती निश्चित त्रास देईल। याविषयीच्या वेळोवेळी तक्रारी आम्ही माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्र्यांकडे केल्या होत्या। आज दुर्दैवाने तो दिवस बघायला मिळाला आहे की एका सनातन संस्थेच्या निष्पाप ENT सर्जनला, ज्याचा अतिशय संयमी वागणं, प्रेमाने बोलणं, जो कधीही दुसऱ्याला उलट कधी बोलू शकत नाही, त्याच्याविषयीचं या लोकांनी खुनाचा म्हणे सूत्रधार, हे अत्यंत क्लेशदायक आणि दुःखदायक आहे। काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आम्ही हे सगळं अनुभवलं, बंदीची मागणी, साधकांचा अनन्वित छळ, पण आज सत्ता पालट झाल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा हे अनुभवायला मिळतं, हे अत्यंत दुःखद आहे। हे बोलताना सुद्धा आम्हाला दुःख होत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्याप्रमाणे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुरुंगामध्ये राहावं लागलं, त्याच प्रकारचा छळ आम्हाला अनुभवायला आज येतोय। समीर गायकवाडला अटक केली तर काहीच सापडलं नाही, म्हणे पानसरेंचा खुनी सापडला, आज त्याची ट्रायल सुद्धा होऊ देत नाही सरकार। हर्षद निंबाळकरांसारखा वकील दिला जातो, जो तेलगीचा वकील आहे, 75,000 रुपयाची फी दिली जाते आणि चार्जशीट फ्रेम झाल्यानंतर त्याचे आरोप निश्चिती करायला सरकार विरोध करत आहे। हा अत्यंत वाईट काळ आहे। अरे त्या समीरचा काय अपराध? तर आताच आपण ही बघत होतो पत्रकार परिषद, अभय वर्तक सनातन संस्थेचे प्रवक्ते आणि प्रमुख पदाधिकारी त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। तावडे हा आमच्या संस्थेशी फक्त संबंधित व्यक्ती होता, साधक असल्यासारखा होता, पण कोणत्याही मुख्य पोस्टवरती नव्हता। मला हा प्रश्न घेऊन पहिल्यांदा जायचंय देशमुख यांच्याकडे, अनिसचे पदाधिकारी आहेत। देशमुखजी, सनातन संस्थेच्या वर्तकांनी दोन मुख्य मुद्दे मांडलेले आहेत। एक, हा माणूस थेट ऑफिस बेरर नाहीये, आणि दोन, आणि तो मुद्दा लॉजिकली फार महत्त्वाचा आहे की यापूर्वीच्या सनातन संस्थेच्या ज्या ज्या लोकांना, साधकांना पकडण्यात आलं, त्यांनी सांगितलं की 3 आरोपी आतापर्यंत पकडण्यात आलेले आहेत, त्यांच्या चौकशीतून काही निष्पन्न झालं तर नाहीच, पण त्याशिवाय नागोरी प्रकरण, जे पुण्यामध्ये प्रकरण घडलं होतं, त्या माणसाला तर पोलिसांनी 25 लाखाची लाच देऊ केली, हे त्याने उघडपणे सांगितलं होतं। यामुळे पोलिसांच्या तपासाबद्दल पुन्हा एकदा अडचणी तयार होऊ शकतात का? खरं तर ज्या पद्धतीने अभय वर्तक बोलले, पण ते खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशा पद्धतीने बोलले। ते सतत असं म्हणत होते की सनातनवर फक्त आरोप झालेले आहेत, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गडकरी रंगताईंमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यामध्ये सनातनचा एकेकाळी ट्रस्टी असलेला माणूस सापडला आणि त्याच्यावर शिक्षा पण झाली, त्याला शिक्षा भोगून बाहेर पण आला तो माणूस। आज आपण ते पाहतो, किंवा मडगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये यांचा तथाकथित साधक हातामध्ये बॉम्ब असताना हातामध्ये बॉम्ब फुटून मेला, आणि आज हे सांगतायत की त्याच्यातले आरोपी सुटलेत, पण कुठे आहेत ते?
मग त्यांनी सांगावं ना, ते फरार जे आहेत त्यांना आणावं त्यांनी सगळ्यांपुढं. आज जे म्हणतात की आम्ही समीर गायकवाडला किंवा वीरेंद्र तावडेंना घेऊन आम्ही पत्रकार परिषद घेऊ, म्हणजे फरार जे 4 आहेत त्यांना पण घेऊन आत्ताच करा ना पत्रकार परिषद. कुठे तो अकोलकर आणि कुठे ते बाकीचे हेगडे आणि बाकीचे रुद्र पाटील वगैरे हे सगळे आणि ते त्यांचे जे वकील स्वतः चॅनलवर म्हणतात की ते आमच्याशी संपर्कात आहेत. खरं तर ज्या वेळेला ते असं चॅनलवर म्हणतात ते हे आरोपी जे फरार असलेले आरोपी ज्यांना रेड कॉर्नर नोटीस आहे असे आरोपी ह्यांच्या संपर्कात आहे असं सांगणारे त्यांचे वकील जे आहेत, खरं तर त्यांची पण एकदा नार्को करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीचे थेट चॅनलवर बोलतात आणि मला तर असं वाटतं की ह्या वकिलांचा ह्या इतका सपोर्ट असतो की तुम्ही काही करावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि 40-40 वकील ते तिथं उभे करतात आणि त्यामुळेच मला वाटतं ह्या गुन्हेगारांचं धाडस वाढत असावं असं आम्हाला वाटतं. आणि त्यांनी कितीही सांगितलं की सनातनची बदनामी करण्यासाठी केलेलं आहे, सनातनचं हे केलेलं आहे. आज काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हेच म्हणत होते आंतरराष्ट्रीय कट आहे. आज आपण पाहतोय की मोदी तर अख्ख्या जगभर फिरतायत सध्या आणि त्यांच्याशी चांगले लोकांशी डायलॉग करतायत. मग आंतरराष्ट्रीय कट करणारे कोण आहेत असं पण त्यांनी उघड करावं. मग बरं, सप्तर्षींसाठी एक प्रश्न आहे, त्यानंतर मी प्रशांत तुझ्याकडे पण येणार आहे. सप्तर्षी सर, एक मुद्दा त्यांनी मांडला आणि तो भाजपच्या बाबतीत आपण या सगळ्या प्रकरणाकडे बघत असताना सरकार आणि सर्वसामान्य जनता अशा दृष्टिकोनातून बघतो, पण एक मुद्दा वर्तकांनी असा मांडला, गोवा निवडणुकीमध्ये भाजपची एक वेगळी प्रतिमा प्रोजेक्ट करून जागा जिंकता येतील, पुन्हा एकदा सरकार आणता येईल यासाठी. कारण सनातनवरती आरोप वगैरे केले, त्यांच्या लोकांना पकडले की तिकडच्या अल्पसंख्य समुदाय जो की ख्रिश्चन, त्यांच्यामध्ये एक वेगळा मेसेज जाईल आणि त्याचा फायदा मिळेल म्हणून हे सगळं षडयंत्र रचलं जातंय. या बाबतीत आपलं काय मत आहे? कारण हे तर एक उघड आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळापेक्षा सुद्धा भाजप या दोन्ही खून प्रकरणामध्ये जास्त ऍक्टिव्ह दिसतंय. एक तर असं आहे, पहिला अभय वर्तक जेव्हा केव्हा बोलतात आणि आज त्याचा त्याने उच्चांक गाठला तेव्हा शुद्ध कांगा वाचतो, त्याच्यामध्ये कुठलाही तर्क नसतो. आणि दुसऱ्याचं काढायचं, यांच्या बोलण्यापेक्षा यांचं लिखाण आहे की ज्या दिवशी दाभोळकर गेले त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या सनातन प्रवाहात बरे झाले, दाभोळकर गेले, त्यांना मोक्ष मिळेल कारण देवाच्या दारात गेले, नाहीतरी काय म्हातारे झाले असते. यांना लोकांना मोक्ष देण्याची प्रचंड घाई आहे. म्हणून मी एक लेख लिहिला होता की सनातननी कृपया तुमचा मोक्ष स्वतःसाठी करा, मोक्ष साधना लोकांना सांगू नका. या हे हत्येला मोक्ष म्हणतात, यांच्या शब्दांनी फरक करतात. ते सारखं ईश्वर ईश्वर म्हणत होते, म्हणजे ईश्वर काय तुमच्या कॉन्स्पिरसीचा प्रमुख माणूस आहे का? त्या ईश्वरावर भरोसा म्हणजे काही कायदे बिदे आहेत की नाही, आणि ते हिंदू हिंदू करायचं. मग म्हणजे आम्ही राज्यघटना कायदे मानत नाही याचा अर्थ जर हिंदू राष्ट्र आलं, येणार नाही पण आलं तर हिंदूंना गुन्हे करण्याची मुभा असेल की जो इतका गुन्हा असला तरी हिंदूला चालेल, एवढे करायचे आणि एवढे नाही करायचे, इतरांकरता वेगळा कायदा असेल. ते या सगळ्याचे सीड्स दाखवताना ज्या वेळेला संकट येतात नथुरामच्या वेळेला, त्यावेळेचा एक भाग असा आहे की सगळे डिसोसिएट झाले होते नथुराम पासून. आमचं काही नथुरांचं म्हणजे त्याच्यात मुख्यतः म्हणजे सावरकर तुरुंगामध्ये ते गोपाळ गोडसेंच्या पुस्तकात लक्ष सुद्धा द्यायचे नाही की या माणसाला मी ओळखतो म्हणून. आता सावरकरांचं ते जे काय मिनी राष्ट्र होतं त्याचे मंत्री होते नथुराम गोडसे, आपटे, आणि त्याचे दारात उभे राहायचे, ते झोपल्या, गृहमंत्री उभे राहिलेत बाहेर. तर असं असताना ऐन वेळ जाता. आता सगळ्या आरएसएसच्या लोकांनी नथुराम एक वेडा होता पण म्हणून काय सगळ्या ब्राह्मणांवर सगळ्या आरएसएसवर राग आणायचा का वगैरे इतके वर्ष चाललं होतं. आणि आता मोदी सरकार आल्याबरोबर नथुरामचं मंदिर बांधायला सुरुवात झाली. म्हणजे यांच्या मनातले ज्या गोष्टी आहेत त्या प्रसंगानुरूप ते दाखवतात न दाखवतात. आमचं जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेस सत्यनारायणकडे आले, होय मी संघात होतो, आणि त्याच्या आदल्या दिवशी विचारलं छे आपलं काही संघाशी संबंध नव्हता, लहानपणी कधीतरी खेळायला जायचो. तर हे यांचे कांगावेत. फक्त मला म्हणजे आशा आहे आणि अपेक्षा आहे की SITच्या मुळे सीबीआयचा सीबीआय जर
SITचं नसतं तर एवढा तपास झाला नसता. बरं. तर तो शेवटाला गेला पाहिजे. बरं, मी शेवटाला गेल्याशिवाय प्रशांतला इकडे काही यांची मुद्दे कामकाज विचारतो. बंद होणार. जसं मगाशी सप्तर्षी सुद्धा म्हणाले की SIT होती म्हणून जरा तपासाला गती तरी आली. प्रशांत, 2-3 मुद्दे घेऊन मला तुझ्याकडे यायचंय. एक म्हणजे नंदकुमार नायर बद्दल वर्तकांनी काही मुद्दा मांडला की केरळमध्ये ज्यांच्याबद्दल वेगळं मत होतं, वेगळा प्रतिवाद होता, त्या व्यक्तीला इथल्या तपासामध्ये इन्क्लूड करण्यात आलं. दुसरी गोष्ट, आतापर्यंतच्या साधकांना अरेस्ट झाल्या, त्यांच्या पॉलिग्राफिक टेस्ट झाल्या, त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. त्यांनी नागोरीचा पण उल्लेख केला. या तिन्ही बाबींचा या तपासाच्या दृष्टीने एक रिपोर्टर म्हणून तू कशा प्रकारे बघतो? सनातनच्या लॉजिकमध्ये काही दम आहे का केवळ कांगावा आहे? नाही आता मला एक नागोरी आणि खंडेलवालचं अटक नाट्य काय ते मला पहिलं सांगावंसं वाटतं. हो हो. अटक नाट्य असं आहे की नागोरी खंडेलवालला सुरुवातीला ATSने अटक केली. हां. ATSने अटक करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात जवळपास 41 वेपन रिकव्हर केले. वेपन म्हणजे पिस्टल. बरं. आणि एवढे वेपन रिकव्हर केल्यानंतर त्यातले काही वेपन्स हे फॉरेन्सिक लॅबला तपासाला, म्हणजे दाभोळकरांच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या आणि ते पिस्टल हे मॅच करायला पाठवले. तर त्याचा एक रिपोर्ट ATSने पुणे पोलिसांना असा पाठवला की या पिस्तुलातून ही गोळी मॅच होती. म्हणजे बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट काय येतोय पुणे पोलिसांना की नागोरीकडे मिळालेल्या पिस्तुलातून झाडलेली गोळी आणि जी दाभोळकरांच्या शरीरात मिळालेली गोळी ती मॅच झालेली आहे. म्हणजे प्रायमा फेसी कुठल्याही तपास अधिकाऱ्याला ही केस प्रायमा फेसी डिटेक्ट झाल्यासारखी वाटते. बरं. आता जर ATSने त्याच्याकडे तब्बल माझ्या माहितीनुसार 36 दिवस तपास केला होता. 36 दिवस तपास केल्यानंतर जर नागोरीकडून हे निष्पन्न होत नसेल की त्यांनी दाभोळकरांचा हत्या केली की नाही, आणि मग पुणे पोलिसांपुढचा हा प्रश्न होता की जर नागोरीला अटक करायची की नाही करायची. आपल्या हातात तर बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट आहे. त्या आधारे शेवटी पुणे पोलिसांना त्याची अटकेचा निर्णय घ्यावा लागला. वरिष्ठांच्या आदेशानुसार नागोरी आणि खंडेलवालच्या अटकेचा निर्णय घेतला. त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपासाचा फार्स पूर्ण केला. त्यापूर्वी त्यांना 2 खुनांच्या गुन्ह्यात पुण्यात त्यांना अटक केली. त्याचा तपास केला. म्हणजे तपास यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने तपास करतच होत्या. हाच विषय नायरांच्या बाबतीत याच पद्धतीने लागू होतो किंवा तपास करताना. आणि आता CBI राईट ट्रॅकवर आहे की नाही. आता पहिल्या दिवसापासून जर दाभोळकर हत्येचा तपास बघितला आज तागायत, तर हा तपास या हिंदुत्ववादी संघटनांच्याच भोवती फिरतोय आणि विशेष करून तो शिवाजीनगर गावठाणाच्या भोवती फिरतोय. आणि शिवाजीनगर गावठाण आणि ज्या ठिकाणी दाभोळकरांची हत्या झाली यामधलं अंतर खूप लॉजिकल, खूप जवळचं अंतर आहे. हा तपास तिथंच का फिरतोय? यंत्रणा बदलली, अधिकारी बदलले, SIT फॉर्म झाली, वेगवेगळ्या एजन्सीज, मल्टिपल एजन्सीज त्यात आल्यानंतरही हा तपास जर सनातनच्या भोवती फिरत असेल तर मला वाटतं याच्यात काहीतरी लॉजिकल कन्क्लुजनच्या दिशेने चाललंय. परंतु आता जसं समीर गायकवाडच्या बद्दल चर्चा होतीये, समीर गायकवाडची अटक पानसरे हत्येमध्ये कितपत योग्य आहे याचा निष्कर्ष तपास यंत्रणा आजपर्यंत लॉजिकल काढू शकलेल्या नाहीत. हे मला बातमीदार म्हणून सांगावंसं वाटतं की याला समजा पानसरेने हत्या केली तर कोणाच्या सांगण्यावरून केली, सॉरी गायकवाडने पानसरेंची हत्या केली तर कोणाच्या सांगण्यावरून केली, नेमकी काय कारण होतं, त्याच्याकडचं पिस्टल मिळालं का, गोळ्या मिळाल्या का, पुरावे काय, त्याचं लोकेशन काय होतं. आणि हे तुम्ही जोपर्यंत कॉन्स्पिरसी प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत तो तपास लॉजिकल एंडला गेला असं मला वाटत नाही. आणि दुर्दैवानं सुदैवानं या घटनेत असं घडू नये, नाहीतर लोकांचा एजन्सीवरचा विश्वास उडेल. मग ती CBI असो, ATS असो, लोकल पोलीस असो. बरोबर मुद्दा. एक प्रश्न यंत्रणांना हा तपास लॉजिकल एंडला घेऊन जावा लागेल अर्थात. आणि हाच प्रश्न वर्तक उपस्थित करतायत. प्रसन्ना, वर्तकांचा आत्ताचा जो काही अलिगेशन आहे तो तपास यंत्रणांचा ब्लेम आहे तो हाच आहे. आणि मग हे सगळं बघताना तपास यंत्रणा गोंधळलेल्या आहेत का? तपास यंत्रणांचा हा गोंधळ का? त्यांनी सांगावं ना. बरं. असं मला याच्यातलं हे पिक्चर साधारण मला असं वाटतंय. आणि ही जेव्हा PC संपेल, म्हणजे पोलीस कोठडीची मुदत जेव्हा तावडीची संपेल त्यावेळेस या CBIने माध्यमांसमोर येऊन हे स्पष्टपणे सांगावं की हा असा असा याचा संबंध आहे. आता म्हणतायत की तावडेचा अकोलकरचा संबंध आहे, तो कशा अर्थाने होता? ठीक आहे, तपास सुरू आहे, देऊ 8 दिवस देऊ, 15 दिवस देऊ, पण 15 दिवसांनी का होईना तपास यंत्रणांना माध्यमांसमोर येऊन जनतेला हे सांगणं अपेक्षित आहे की हे नक्की काय घडलं, कसं घडलं, या पाठीमागचा करता करविता कोण आहे आणि त्याला गजाड करण्यासाठी यंत्रणा म्हणून काय प्रयत्न सुरू आहेत. बरं. हा प्रशांतचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण खरंच तसं होऊ नये आणि तसं जर का झालं
तर मात्र तपास यंत्रणेच्या तपासावरती फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं की केवळ तुमचे काही पॉलिटिकल टार्गेट्स आणि काहीतरी करून दाखवायचं होतं, स्वतःला पुरोगामी सिद्ध करायचं होतं की भाजप असून सुद्धा हिंदुत्ववाद्यांवरती कारवाई केली, हा सगळा फार्स उघड होईल. यासाठी मात्र या तपास अंतिम निष्कर्षाला पोहोचला पाहिजे. मी पुन्हा एकदा देशमुखांना इकडे विचारेन, देशमुखजी या सगळ्या प्रकरणामध्ये सनातनचं नाव पुढे येत गेलं, त्याला ते स्वतः सुद्धा कारणीभूत आहेत. मगाशी सप्तर्षी म्हणाले तसे पानसरे दाभोलकर गेल्यानंतर त्यांच्या सनातन प्रभातमध्ये मोक्ष मिळेल वगैरे सगळ्या गोष्टी भाषा त्यांनी केली होती. पण जसं आता प्रशांत अय्यरने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, आजच्या घडीला सुद्धा स्ट्रॉंग एव्हिडन्सेस जे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत या सगळ्या प्रकरणात असे नाही आहेत. असं असताना हा तपास तुम्हाला वाटतं का? कारण खास करून मी लक्ष वेधू इच्छितो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातला जो पिरियड आपण गमावून बसलेलो आहोत त्याचा परिणाम आजही त्याचा दुष्परिणाम यावर होतोय. आपल्याला काय वाटतं? नक्कीच मला असं वाटतं सनातनचे जे कोणी आरोपी सापडत आहेत तर ते पूर्णपणे त्यांना अशा पद्धतीने ट्रेन केलेलं आहे की पोलीस तुम्हाला पकडतील, पोलीस पकडतील त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, तर कधीही काही सहकार्य करायचं नाही. पहिली गोष्ट, पोलीस तपास यंत्रणेला ते काही सहकार्य करत नाही. आणि पुनाळेकर सारा असे वकील त्यांचे आहेत, 40 वकील तिथं दिलेले असतात त्यांनी. आणि त्याच्यामुळं की आरोपी अजिबातच तपास यंत्रणेला सहकार्य करत नाही. खरं तर मला अभयवर्तकांना इथूनच चॅनलवरूनच आवाहन करायचं, त्यांनी स्वतः म्हणावं की याची तुम्ही नार्को टेस्ट करा बाबा, आणि एकदा त्याची नार्को झाली म्हणजे सनातनचं निर्दोषत्व सिद्ध होईल. पण ते असं कधी करणार नाहीत, कारण की मुख्य म्हणजे चोराच्या मनात चांदणं जसं म्हणतात तसं ह्यांचे काहीतरी आहेत ना त्याच्यामध्ये हात गुंतलेले, त्याच्यामुळं हे कधी तपास यंत्रणांना सहकार्य करणार नाही. आता प्रशांत जे म्हटले त्याच्यावर नक्कीच मी सहमत आहे की हे त्यांचं जे अर्थातच, आणि यामुळे तपास यंत्रणांवरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की त्यांना हे सिद्ध करून दाखवावं लागेल आणि पूर्णतः क्रिस्टल क्लिअर म्हणता येतील अशा पुराव्यांसकट सिद्ध करावं लागेल. कारण उद्या जर का हे होऊ नये पण जर काही प्रकरण खोटं होतं असं लक्षात आलं तर सनातन संस्थेला, हिंदू जनजागृती समितीला जो पाठिंबा मिळेल आणि जो एक प्रकारचा सपोर्ट त्यांना मिळणार आहे तो फार घातक ठरू शकतो. हिंदूंवरती बघा कसे अत्याचार होतात, हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा हिंदूंवरती अत्याचार, असं ते चित्र रंगवतील. आणि आता सुद्धा वर्तक तसा रंगवायचा प्रयत्न करत होते. ते व्हायचं नसेल तर खंबीर पुराव्यांसकट आपल्याला हे सिद्ध करावं लागेल. तपास यंत्रणा ते करतील अशी आपण आशा बाळगूयात. दरम्यान आपण लोकांना सुद्धा विचारलं होतं की अधिकाधिक योग्य दिशेने हा तपास चाललेला आहे का, लोकांना काय वाटतं तोही आपण अंदाज घेऊयात. लोकांना आपला प्रश्न होता ट्विटरवरती की हा तपास योग्य दिशेने चाललाय का, त्याला लोकांनी कसा प्रतिक्रिया दिली आपण स्क्रीनवरती पाहू शकता. अत्यंत आश्चर्यकारक असा निकाल आहे. 52% लोकांना वाटतंय की योग्य दिशेने चालू आहे, पण 48% लोकांना, म्हणजे फार आकडा काही कमी जास्त नाही, 48% लोकांना वाटते की हा तपास योग्य दिशेने चालू नाहीये. आता हा लोकांचा विश्वास जर का मिळवायचा असेल तर त्याची सगळी जबाबदारी पोलीस यंत्रणांवरती आणि गृहमंत्री, तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आहे. चर्चेच्या शेवटी कुमार सप्तर्षी, मिलिंद देशमुखजी आणि प्रशांत, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, तुम्हाला सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.